प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली होती। हल्ला करणारा दीपक काटेला जामीन मंजूर झालाय। या प्रकरणाला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। पाहूया। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली होती। सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ही बंदची हाक देण्यात आली। बंद वेळी काढण्यात आलेल्या मोर्चात जन्मेजय राजे भोसले यांनी देखील सहभाग घेतला। प्रवीण गायकवाडांवर झालेल्या शाईफेकीनंतर त्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या अक्कलकोट बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रवीण गायकवाडांनी सरकारच्या शेवटाची ही सुरुवात असून माझ्या हत्येचा डाव होता असा आरोप केलाय। खुनी हल्ला होता, मला मारण्याचा प्रयत्न झाला होता हे निश्चित आहे, परंतु गुन्हेगारांना शिक्षा करतील, मोका लावतील असं मला वाटत नाही। कारण सरकार पुरस्कृतच असल्यामुळे आज उद्या तो गुन्हेगार परत बाहेर सुटणार आहे। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा इतिहास आहे, जशास तसा उत्तर आमच्या पद्धतीने दिलं जाईल। आम्ही गप्प बसणार नाही आणि ही या सरकारच्या शेवटाची सुरुवात आहे हे नक्की लक्षात घ्या। दरम्यान प्रवीण गायकवाड तक्रार करायला तयार नव्हते। आम्ही देखील घटनेचा निषेध केला, मात्र घडलेल्या घटनेला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणणं चुकीचं असल्याचं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली आहे। प्रवीण गायकवाड सारखा नेता येतोय आणि त्याच्या बंदोबस्तासाठी अक्कलकोटमध्ये एकही पोलीस नाही, हा स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणतात त्याच्यातला भाग आहे। कोण आहे हा दीपक काटे हल्ला करणारा? तर सख्या चुलत भावाच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलेला तो तरुण आहे। ही जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड त्याच्यावर तक्रार द्यायला तयार नव्हते। पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तक्रार नोंदवली, त्याच्यावर कारवाई केली। या आरोपींनी कधीतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता मी 100 घटना आणलेल्या आहेत। आमचे चंद्रकांत दादा सोलापूरमध्ये होते, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे म्हणणं हे काही योग्य नाही आहे। आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र हे सर्व गुन्हे दखलपात्र नसल्यानं त्यांना अटक झाली नाही। परंतु दुसऱ्या दिवशी मात्र आरोपींवर कलम 118(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपींना अटक करण्यात आली। सदरचा गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळं यातील आरोपींना अटक न करता त्यांच्यावर त्या सर्व 7 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत। गायकवाड यांच्यावरील हल्ल्या प्रकरणात 2 दिवसांसाठी अटकेत असलेल्या दीपक काटेला न्यायालयीन कोठडी मिळाली आणि तात्काळ जामीन मंजूर झाला। मेहरबान कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर आम्ही मेहरबान कोर्टात जामीनचा अर्ज दाखल केला। रक्कम रुपये 20,000च्या जात मुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर केले। घडलेल्या घटनेवरून अक्कलकोटमध्ये संतापाची लाट उसळली आणि अक्कलकोट बंद पाळण्यात आला। यावेळी पोलिसांनी आरोपीला सोडलं असलं तरी शांत बसणार नसल्याचा इशाराच संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आलाय। आज त्यांना कलम बदलून अटक केलंय। 2 लोकांना पिशवी मिळाली। प्रवीण दादावर एवढा मोठा हल्ला होतोय, त्यामुळे सगळे लोक एकत्रित येतील, पूर्ण आपल्या जिल्ह्यातनं लोक एकत्रित येतील आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आम्ही पुढचा घेणार आहोत। प्रवीण गायकवाडांवर हल्ला का झाला तर संभाजी ब्रिगेड या नावावरून। संघटनेच्या नावात संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख आहे। छत्रपती हा शब्द का नाही असा आक्षेप आरोपी दीपक काटेनं घेतलाय। अक्कलकोटमध्ये 13 जुलैला अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्या सत्कारासाठी गायकवाड आले होते। गायकवाड कार्यक्रमाच्या ठिकाणी येताच दीपक काटे आणि त्याच्या साथीदारांनी प्रवीण गायकवाडांना वंगण आणि शाई फासली। यानंतर प्रवीण गायकवाड कारमध्ये बसून निघाले, मात्र पुन्हा एकदा दीपक काटे आणि त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ करत गायकवाडांना बाहेर खेचलं आणि मारहाणही केली। त्यात गायकवाड खाली पडले।
या घटनेनंतर स्वतः प्रवीण गायकवाड यांनी जन्मेजय राजे भोसले यांच्यावर संशय व्यक्त केला। मात्र गायकवाडांना आमच्याबद्दल कुणीतरी गैरसमज करून देत असल्याचं म्हणत जन्मेजय राजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिलंय। कार्यक्रमाला आम्ही जात असताना तिथं फटाके वाजवायला लागले, त्याच्यानंतर तिथं वाजंत्री आली आणि या गडबडीमध्ये जन्मेजय भोसले आत निघून गेले आणि ते आत नेऊन कार्यक्रम सुरू झालाय आणि त्यांच्या समोर मला काळं फासलेलं हल्ला झालेला आहे। पण जन्मेजय भोसले आणि त्यांच्या मुलांनी अजूनही कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही, आयोजकांनी अजूनही कुठला गुन्हा दाखल केला नाही, त्यामुळे आयोजकांबद्दल सुद्धा आता संशय निर्माण होते। मी त्यांच्यावर आरोप करत नाही। आपले अन्नछत्राचे जे होते ना ते रावले आणि त्यांच्यावर जे या कृत्यात भाग घेतलेला आहे त्यांचं अन्नछत्राचं सुतराम संबंध नाही, फक्त दादांना कोणतर गैरसमज करून दिलेला आहे। शिवधर्म फाउंडेशनचा अध्यक्ष दीपक काटे रविवारी पत्रकार परिषद घेणार आहे। हा संघर्ष आणखी सुरू ठेवणार असल्याचं दीपक काटेनं स्पष्ट केलंय। त्यामुळे आगामी काळात या वादाचा शेवट काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। सागर सुरवसे, TV9 मराठी, अक्कलकोट, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।